जितकं आपलं मन आपल्याला धोका देतं, तेवढा धोका दुसरं कोणी देऊ शकत नाही. पण याच्यावर आपण कधी विचारच करत नाहीत. आपल्याला नेहमी सुख पुढे आहे, असं दाखवण्याचं काम कोण करतं? लहानपणी मी मोठा झाल्यावर सुखी होईन, ही मनाचीच धारणा आहे आणि मोठं झाल्यानंतर ते सुख आणखीन पुढे-पुढे असतं. लग्न झाल्यानंतर, नोकरी लागल्यानंतर, मुलं-बाळं झाल्यानंतर, त्यांची शिक्षणं झाल्यानंतर, अशा पद्धतीने एक ना एक दिवस मात्र मी सुखी होणार आहे. अशा प्रकारचा सुखाचा पत्ता ते मन पुढे-पुढे सांगत असतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवून चालत असतो. तर जीवनामध्ये अशाप्रमाणे सुख पुढं दाखवण्याचा हा धोका आपल्या मनानेच आपल्याला दिलेला आहे आणि आपण सदैव त्या सुखासाठी वाटच पाहत आहोत. ही परिस्थिती आहे. जेव्हाही माणूस खऱ्या अर्थाने सुखी होईल, तर त्याचं एकच लक्षण आहे की पुन्हा सुखाचा शोध घेण्याची त्याला गरज पडणार नाही. असं जेव्हा होऊन जाईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने माणूस सुखी झाला असा त्याचा अर्थ आहे. परंतु कायम सुखासाठी माणूस शोध चालू ठेवतो, तरीसुद्धा मला ते पुढे मिळणार आहे असंच मानत असतो आणि म्हणून हा धोका ओळखला पाहिजे आणि मी सुखी नाही आणि सुखी भविष्यात होत नसतो, तर सुखी वर्तमानातच व्हायचं असतं आणि म्हणून त्या दृष्टीने मग शोध चालू होईल. परंतु जोपर्यंत मनाचा हा धोका सांभाळायचा आहे, तोपर्यंत मग खऱ्या सुखाचा पत्ता मिळण्याची काही शक्यताच उरत नाही. हे मात्र नक्की आहे.